एक चांगलं विहार बांधण्याचं काम लोकांच्या विश्वासाने, लोकांच्या आशीर्वादाने एक सेवा करायची संधी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे। मला चांगली जाणीव आहे की 2019च्या प्रचाराच्या वेळी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, विजयाचं उद्घाटन हे तुमच्या शुभ हस्ते झालेलं होतं आणि म्हणून या ठिकाणी आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही या माझ्या भूमीमध्ये आपण पदस्पर्श केलात, त्यामुळे विजयाचा रस्ता माझा मोकळा झाला असं या ठिकाणी या लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो। जे आता साहेबांनी सांगितलं की कुठलाही जात पात धर्म न पाळता समाजाची केलेली सेवा, समाजातील लोकांना दिलेला सन्मान हा एकच आपण हृदयामध्ये ठेवून, डोक्यामध्ये ठेवून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद धनुष्यबाणाचं बटन दाबून माझ्या डोक्यावरती ठेवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। शिवसेना चांदिवली विधानसभा लुंबिनी बुद्ध विहार भव्य लोकार्पण सोहळा माननीय श्री दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज लुंबिनी बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा माननीय श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री भारत सरकार यांचे शुभ हस्ते आणि माननीय श्री दिलीप मामा लांडे आमदार यांच्या उपस्थितीत लुंबिनी बुद्ध विहारचा भव्य लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला। 1 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 8 वाजता चांदिवली मनुबाई चाल इथे हजारो संख्येने स्थानिक रहिवाशांच्या समोर हा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपले चिरपरिचित अंदाजमध्ये काय शेरशायरी करण्यात आली आणि सांगितलं, 2019 मध्ये मी दिलीप मामा लांडे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभामध्ये उपस्थित होतो। आता पण हा बुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा 2024 निवडणुकांचे अगोदर करण्यात आला तरी 2024 मध्ये दिलीप मामा लांडे हाच आमदार होईल असं मला अपेक्षा आहे। काय सांगितलं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी। खास रिपोर्ट जाफर उस्मान शेख। सभा मतदारसंघामध्ये दिलीप मामा लांडेजी आमचे अत्यंत लाडके इथले विधायक आमदार आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून जवळजवळ 1,50,00,000 रुपये खर्च करू या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहाराचं जे लोकार्पण समारंभ आहे तो आज या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये होत आहे आणि चांदिवलीचा जो परिसर आहे हा या ठिकाणी बौद्ध समाज, दलित समाज मोठ्या संख्येनं आहे आणि दिलीप मामा हे अत्यंत सगळ्यांचे लाडके असणारे नेते आहेत। ते माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, तिथले आमदार आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत आणून त्यांनी या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या भागात असणाऱ्या स्लममधल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या भागाचा विकास करण्यामध्ये दिलीप मामांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळे आज या ठिकाणी चांदिवलीमध्ये लुंबिनी बुद्धविहाराचं उद्घाटन होत आहे, लोकार्पण सोहळा होत आहे, त्याचा मला स्वतःला प्रचंड आनंद आहे आणि या भागात सुंदर अशा पद्धतीचं जे बुद्धविहार आहे, जवळजवळ एक माळा, त्यामध्ये एक माळा आहे, वरती हॉल आहे, खाली बुद्धविहार आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आठवले साहेब आज 9 बुद्धविहार बांधले आपण, 9 बांधले आणि अशा पद्धतीच्या चांदिवलीमध्ये 9 बुद्धविहार जी आहे ती दिलीप मामाने बांधलेली आहे। त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। मागच्या वेळेला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढले आणि निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावर आणि आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताकदीनं उभे आहेत आणि आमच्या महायुतीच्या सरकारला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मला असं वाटतं की संविधान कोणी बदलू शकत नाही, पण लोकसभेच्या काळामध्ये मात्र हा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि आमच्या मतदानामध्ये त्याचा थोडा इफेक्ट झाला, परंतु अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला होता। पण संविधान असं आहे की या देशाच्या संविधानामध्ये सर्वांचा वाटा आहेच आहे, पण सर्वात जास्त जो वाटा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि ते या संविधानाचे खरे शिल्पकार आहे। त्यामुळे या देशाचं संविधान बदलणं म्हणजे देशाचे तुकडे पाडण्यासारखं आहे। हे संविधान बदलणं म्हणजे माणसामध्ये वाद निर्माण करण्यासारखं आहे। त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही। माननीय नरेंद्र मोदीजी हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळलेला आहे। त्यानंतर त्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आहे। बाबासाहेबांची अनेक अपूर्ण जी स्मारकं होती त्याचं काम पूर्ण केलेलं आहे। मुंबईमध्ये हिंदू मिलचं जे काम आहे जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपये खर्च करून
या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक होत आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे संविधानाच्या विरोधामध्ये नाहीत म्हणता असा प्रचार मात्र करण्यात आला होता. पण या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार, म्हणजे संविधान बदलणार असा मुद्दा चालणार नाही. रिझर्वेशन हे काढून घेतील अशा पद्धतीचा काही चर्चा आता जास्त होणार नाही आहे. त्यामुळं यावेळेला आम्हाला महायुतीला पूर्णपणे यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आठवले साहेब नाही ठीक आहे. अमित भाईने असा विश्वास व्यक्त केलेला आहे की BJPचं सरकार येईल, म्हणजे जसं NDAचं सरकार म्हणून 2014मध्ये नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेला BJPला बहुमत पूर्णपणे होतं. 282 जागा होत्या आणि त्यांना बहुमत असतानाही NDAचं सरकार असं संपवण्यात आलं. 2019मध्ये जवळजवळ 303 जागा BJPच्या होत्या, क्लिअर त्यांच्याकडे मेजॉरिटी होती, तरी NDAचं सरकार म्हणूनच मोदीजींनी सरकार चालवलेलं आहे. त्यामुळे अमित भाईंचा विश्वास व्यक्त केलेला आहे की आता 2024मध्ये तर आमचं महायुती सरकार येणारच आहे. पण पुढच्या वेळेला 2029मध्ये BJPला क्लिअर मेजॉरिटी मिळेल. पण त्यांना मेजॉरिटी मिळाली तरीसुद्धा महायुतीचं सरकार असणार आहे. त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी असणार आहे, ते अजितदादा असणार आहेत, मी असणार आहे. त्यामुळं त्यांनी आपला विश्वास व्यक्त केलेला आहे की BJP 19मध्ये अजून यापेक्षा स्ट्रॉंग झालेली असेल. जरी सुटत नसला जागा वाटपांचा किडा तरी तो सोडवण्याचा आम्ही उचललेला आहे विडा. त्यामुळं या ठिकाणी काही फारशी अडचण येणार नाही आहे. अनेक जागांवरती अनेक पक्षांचा अधिकार असतो, त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळं आमचे मोठे 3 पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांच्यामध्ये एकमत होईल, चर्चा सुरू आहे. पण माझ्या पक्षाला एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे, अनेक वस्त्यांमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं माझा पक्ष काय तेवढा फार मोठा स्ट्रॉंग नाही, पण निवडून कोणाला आणायचं हे नक्की आमच्याकडं तेवढं बॅलन्सिंग पॉवर आहे. त्यामुळं आम्हाला एक 8-10 जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये काय अपेक्षा? मुंबईमध्ये पाहूयात एकदा धारावीची एक जागा रिझर्व आहे, मालाड एक जागा आहे, अणुशक्ती नगर आहे, किंवा अशी आपली शिवाजीनगर आहे. कुठल्या जागावर चर्चा होऊन 1-2 जागा, एखादी जागा तरी RPIला सुटावी अशी आमची अपेक्षा आहे. एक चांगलं विहार बांधण्याचं काम लोकांच्या विश्वासाने, लोकांच्या आशीर्वादाने एक सेवा करायची संधी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे. मला चांगली जाणीव आहे की 2019च्या प्रचाराच्या वेळी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, विजयाचं उद्घाटन हे तुमच्या शुभ हस्ते झालेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही या माझ्या भूमीमध्ये आपण पदस्पर्श केलात. त्यामुळे विजयाचा रस्ता माझा मोकळा झाला असं या ठिकाणी या लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो. ज्या आता साहेबांनी सांगितलं की कुठलाही जात पात धर्म न पाळता समाजाची केलेली सेवा, समाजातील लोकांना दिलेला सन्मान हा एकच आपण हृदयामध्ये ठेवून, डोक्यामध्ये ठेवून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद धनुष्यबाणाचं बटन दाबून माझ्या डोक्यावरती ठेवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.